डोसा बनवायचा म्हटलं की आदल्या दिवशी डाळ तांदूळ भिजत घाला, वाटा, अशी खूपच खटपट करावी लागते। पण आज आपण डाळ तांदूळ न वापरता अगदी कमी वेळामध्ये झटपट हा मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत डोसा बनवणार आहोत। रेस्टॉरंटपेक्षाही मस्त असा डोसा घरच्या घरी या रेसिपीने तुम्ही तयार करू शकता। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे आज मी कुरमुऱ्यांपासून डोसा बनवणार आहे। तर यासाठी इथे मी 2 कप कुरमुरे मोजून घेते। कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता आणि तिने इथे 2 वाट्या कुरमुरे मोजून घ्या। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि कुरमुरे आपल्याला असे भिजवून घ्यायचे आहेत। हे हलके असतात तर असे वरती येतात, म्हणून चमच्याने याला असे पाण्याबरोबर मिक्स करा आणि यानंतर असेच हे 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे ते छान सॉफ्ट होतील। इथे दुसऱ्या बाउलमध्ये मी अर्धा कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। आता रवा भिजेल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे। साधारण अर्धा कप रव्यासाठी पाऊण कप इथे पाणी लागेल। आता कुरमुरे आणि रवा दोन्ही 5 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया। तर इथे 5 मिनिटानंतर दोन्ही छान सॉफ्ट झाले। आता हे वाटून घ्यायचं आहे। तर ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये कुरमुरे काढून घ्यायचे आहेत। हाताने असं याच्यातलं सगळं पाणी पिळून घ्यायचं। असे सगळे कुरमुरे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत। आता रवासुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। 2 चमचे यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे, यामुळे बाइंडिंग यायला मदत होईल। आणि 2 चमचे इथे बेसन घालायचं आहे। बेसनमुळे डोस्याला रंग छान येईल, त्याबरोबर चवसुद्धा खूप छान येते। आता यामध्ये दह्याच्याच कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आणि ते यामध्ये घातलं। आता डोस्याला रंग छान येण्यासाठी यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। तर हे मी बारीक करून घेतलं आहे, बाउलमध्ये ते काढून घेते। अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता हे झाकून असंच 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मसाला डोस्याची भाजी किंवा मसाला तयार करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर अर्धा चमचा इथे मी चण्याची डाळ घातली। यामध्ये आता भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। सगळं तेलावरती परतून घ्यायचं आहे। इथे मी आता यामध्ये किसलेलं आलं घातलं। आलंसुद्धा हिरव्या मिरचीबरोबर परतून घेतलं। यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं। इथे आता 2 मध्यम आकाराचे कांदे यामध्ये मी घातलेत, उभे चिरून घालायचे आहेत। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा इथे ब्राऊन करायचा नाही आहे। तर इथे पहा कांदा असा सॉफ्ट झाला आहे। यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे आणि आता हा मसाला छान असा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। तर इथे मी ही भाजी छान परतून घेतली। आता ही भाजी आपल्या डोस्यावरती पसरवायची आहे। तर ही भाजी थोडीशी पातळ असते, सैलसर असते, म्हणून यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलं आहे। पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया। तर हा आपला बटाट्याचा मसाला किंवा भाजी तयार झाली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ही आपली भाजी आता तयार आहे।
आता आपण डोसे बनवूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर 10 मिनिटानंतर हे छान असं तयार झालं आहे, थोडंसं घट्ट झालं आहे. हे 3 ते 4 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे पीठ छान हलकं होईल. यामध्ये थोडंसं मी पाणी घालते. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेतलं. आता डोसे बनवण्याआधी यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. तर पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घातला आहे. मिक्स करूया. आता डोसे बनवण्यासाठी हे मिश्रण तयार आहे. तर इथे मी गॅसवरती तवा अगदी कडकडीत असा गरम करून घेतला. यानंतर तव्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशने असं तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे. पहिला डोसा बनवण्याच्या आधीच आपल्याला फक्त तेल लावायचं, नंतर अजिबात तेल लावायची गरज नाही आहे तव्याला. आता यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे तव्याची जी वरची बाजू आहे ती थंड होईल. यावरती 1 ते 1.5 चमचा तयार केलेलं पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आणि आता डोस्याला सगळीकडून एकसारखा रंग येण्यासाठी तवा असा फिरवून डोसा भाजून घ्यायचा आहे. तवा फिरवला की सगळीकडे एकसारखा ब्राऊन होईल डोसा. यामध्ये आपण साखर घातली होती, त्यामुळे सुद्धा डोस्याला रंग खूप छान येतो. डोसा बनवण्याची अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. आणि कधीही तुम्हाला डोसा खायची इच्छा झाली तर झटपट तुम्ही हे साहित्य मिक्स करून तयार करू शकता. तर इथे पहा, डोशाची वरची बाजू ड्राय झाल्यानंतर इथे मी तेल लावून घेते. तुम्ही तेल, तूप किंवा बटर लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. खूप मस्त अशी जाळी आली डोस्याला. तेल लावल्यानंतर पुन्हा मीडियम फ्लेमवरती डोसा सगळीकडून एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे. डोसा पहा ब्राऊन व्हायला लागला आहे. सगळीकडून एकसारखा असा हा ब्राऊन करून घेऊया आणि कुरकुरीत करूया. तर इथे पहा डोसा छान असा भाजला गेला आहे, क्रिस्पी झाला आहे. तर आता हा आपण काढून घेऊया. तर इथे तुम्ही डोस्याचा रंग पाहू शकता. एकसारखा रंग सगळीकडे आला आहे डोस्याला. मार्केटमध्ये आपण खातो त्यापेक्षाही मस्त असा डोसा इथे पहा तयार झाला आहे. अगदी हलका आणि कुरकुरीत. आणि हा डोसा थंड झाला तरी असाच क्रिस्पी राहतो. खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे. तर इथे मी मसाला डोसा सर्व केला आहे चटणीबरोबर आणि आपण जी भाजी बनवली आहे त्याबरोबर. तर एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.